एक महत्वाची बातमी, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा अंतिम युक्तिवाद होणार आहे। ठाकरे सेनेकडून आज देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत, त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करणार आहेत। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणुकीच्या चिन्हासंदर्भात नियमित सुनावणी सुरू आहे। जो आहे तो केला जाणार आहे। शिवसेना पक्ष निवडणूक चिन्हासंदर्भात या खटल्यात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत। खरं तर काल कपिल सिब्बल यांनी अंतिम युक्तिवाद केला। आज ठाकरे यांच्या पक्षाकडून दुसरे वकील म्हणजेच देवदत्त कामत हे पुन्हा युक्तिवाद करतील। जवळपास अर्धा तास ते हा युक्तिवाद करतील आणि राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा हा ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांचा मुख्य दावा आहे। मागच्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर प्रमुख मुद्दे घेत हा युक्तिवाद सुरू झालेला आहे। निवडणूक आयोग असो किंवा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांनी कशा पद्धतीत विधिमंडळ पक्षातील संख्याबळाच्या आधारावरती एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांच्याकडे शिवसेना पक्षाने निवडणूक चिन्ह सोपवला। फक्त विधिमंडळ पक्ष ध्यानात घेऊन असा हा निर्णय घेणं चुकीचं आहे असं कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवादादरम्यान मुद्दे मांडले। कालच्या जर सुनावणीत पाहिलं तर ठाकरेंच्या वकिलांनी एक महत्वाची मागणी केली, ती म्हणजे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा मग गोठवा, अशी ठाकरेंच्या शिवसेना कडून ही मोठी मागणी करण्यात आलेली आहे। आणि शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरेंचंच आहे, त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांनी घेतला असा दावा ठाकरेंच्या वकिलांनी केला। आणि हा संपूर्ण जर आपण पाहिलं तर प्रकरण कोर्टात असताना निवडणूक आयोगाने थेट निर्णय दिलेला आहे। विधिमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांना नेता निवडला आणि त्यानंतर या निवडीचं पत्र जे आहे ते राज्यपालांना दिलं। खरं तर शिवसेना हा ठाकरेंचाच पक्ष आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं आणि पक्ष आणि चिन्ह याचा फायदा शिंदेनी घेतलेला आहे। मात्र हा युक्तिवाद वारंवार होत असताना आज जर आपण पाहिली तर सध्या ही सुनावणी आमदार आपत्रेच्या संदर्भामध्ये सुरू आहे आणि आज उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद जर आपण पाहिला तर होत असताना त्यांच्या बाजूने जे वकील आहेत कपिल सिब्बल हे ज्येष्ठ वकील आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीत निवडणूक आयोगाच्या या सगळ्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे, त्यांना कुठेतरी कोंडीत पकडण्याचे मुद्दे देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की विधिमंडळ पक्षात ज्या पद्धतीत 10व्या सूचीनुसार विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही आणि आमदार असोत किंवा मग नसोत पक्ष हा आयोगाकडे नोंदणीकृत असतो, त्यामुळे विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिलं तर राजकीय पक्षाला महत्त्व काय असं देखील त्यांनी विचार करायला भाग पाडलेला मुद्दा उपस्थित केला। आता शिंदेचे वकील यावरती काय युक्तिवाद करतात, सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणाची बाजू मान्य करतात, हे देखील आता सर्वांच्या समोर या युक्तिवादादरम्यान पाहायला मिळेल। नक्कीच मीनाक्षी, आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।